नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत कळमना पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा तस्करीचं रॅकेट समोर आणलं। मध्य प्रदेशातून नागपुरात गांजा आणून त्याची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। कळमना भाजी मार्केटमध्ये काम करणारा आरोपी आपल्या साथीदाराच्या मदतीनं मध्य प्रदेशातून गांजा मागवत असल्याचं तपासात समोर आलंय। पोलिसांनी आरोपींकडून गांजा, दुचाकी आणि इतर साहित्य जप्त केलंय। नागपूर शहरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी कळमना पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत विशेष मोहीम राबवली आहे। गस्ती दरम्यान कळमना मार्केटच्या चिखली गेट परिसरात दुचाकीसह उभे असलेले 2 संशयित युवक पोलिसांच्या नजरेस पडले। त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून 4 किलोहून अधिक गांजा जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 80,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख 29 वर्षीय सोम महेश बेडिया आणि 34 वर्षीय असीम खान जलीम खान अशी झाली। यापैकी सोम बेडिया हा कळमना भाजी मार्केटमध्ये काम करत असून असीम खान हा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे। प्राथमिक तपासात असीम खान हा मध्य प्रदेशातून गांजा नागपुरात आणत होता, तर सोम बेडिया शहरात त्याचं वितरण आणि विक्रीचे जाळे सांभाळत असल्याची माहिती समोर आली। या कारवाईत पोलिसांनी गांजासह 1 दुचाकी आणि 1 बॅग असा एकूण सुमारे 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास कळमना पोलीस करत आहेत। हे दोन्ही राहणार मध्य प्रदेशचे आहे। यांच्या ताब्यात एकूण 4 किलो 168 ग्रॅम गांजा मिळून आलेला आहे, ज्याची किंमत जवळपास 80,000 रुपये आहे। तसेच त्यांच्या ताब्यातील होंडा ॲक्टिवा मोपेड गाडी आणि एक हिरव्या रंगाची स्कूल बॅग, ज्या बॅगमध्ये त्यांनी गांजा ठेवलेला होता, असा एकूण 1,30,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS कलम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपींचा PCR घेण्यात येत आहे।